चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण परमपूज्य श्री दादांचे हो आवे आसन ऐसे हे पुस्तक वाचत आहोत. आज व्याघ्रजनाचा प्रभाव काय आहे, व्याघ्रांबळाचे अजब गुण काय आहे ते बघूया. व्याघ्रांबळाचे अजब गुण. मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला होता, भगवान शिवांच्या परिधानात जे व्याघ्रांबर नेहमी असते किंवा भगवान श्री दत्तात्रयांना देखील व्याघ्रांबर दारी म्हणतात, त्या व्याघ्रांबराचा उल्लेख मात्र इथे कुठेही श्री भगवंतांनी केलेला नाही आणि माऊलींनीही केलेला नाही. याचे एक कारण असे आहे की जे स्मशानात राहतात त्यांना ज्या तीव्र वैराग्याची आणि धैर्याची अंतःकरणात गरज असते त्यांना ती व्याघ्राजिनाने मिळते. या व्याघ्राजिनाचा एक गुण आहे, ते जरी कातळे असले तरी त्या कातळ्याला वाघाचाच एक विशिष्ट उग्र वास असतो, गंध असतो. रानावनात जेवढे पशुपक्षी असतात त्यांना बहुतेकांना गंध संवेदना खूप तीव्र असते. वाघाचे कातळे जरी आपल्या जवळ असले तरी तेथे वाघच आहे असा त्या वासामुळे त्या प्राण्यांना आभास होतो आणि त्यामुळे कोणी वन्य प्राणी आपल्या जवळपास फिरकत नाहीत. तंत्रशास्त्रात व्याघ्राजिनासाठी एक अजब प्रयोग सांगितला आहे. एका विशिष्ट मंत्राने त्या व्याघ्राजिनाला ताडित करावे म्हणजे मारावे. तसे केल्याने त्यातील गंधरचना अधिक जागृत आणि तीव्र होते. असे झाले की नाग, सर्प देखील त्याच्या जवळपास येत नाहीत असा त्याचा गुण तंत्राने सांगितलेला आहे. ज्यांनी आपला संसार कधीच सोडलेला असून जीवावर उदार होऊन जे रानावनात राहायला गेलेले आहेत अशा संन्याशांनी किंवा भगवान शिवांसारख्या विभूतींनी असे व्याघ्रजिन वापरणे योग्य आहे. गृहस्थांना जे मृगाजिन वापरण्यास सांगितले आहे ते वापरण्यासाठी देखील केवढी काळजी घ्यायला हवी ते आपण बघितले आहे. सामान्य प्रापंचिक साधकांशी नुसत्या मृगाजिनावर बसू नये. त्या मृगाजिनावर आधी धूतवस्त्र घालावे आणि मगच त्याच्यावर बसावे. व्याघ्राजिनाचा प्रभाव. या व्याघ्राजिनाचा अद्भुत प्रभाव कसा असतो याचे एक प्रत्यक्ष घडलेले उदाहरण आहे. आम्ही एकदा श्री दत्तधामला गेलो होतो. परमपूज्य ताई आणि काही साधक आमच्या बरोबर होते. त्या दत्तधामच्या परिसरात एक वाघीण आहे. ताईंनी तिचे नाव ठेवले आहे जमली आणि ती त्यांच्याशी एखाद्या पाळलेल्या मांजरीप्रमाणे वागते. आम्ही तेथून गडावरून परत येण्यासाठी खाली उतरत असताना ती अचानक वाटेत आडवी आली. तेव्हा तुम्ही पुढे जा, मी तिला जरा भेटून येते अशी ताईंनी आम्हाला खूण केली. ताईंनी तिचे लाड केल्याशिवाय ती त्यांना पुढे जाऊ देणार नव्हती. म्हणून त्यांनी जमिनीला जवळ घेऊन कुरवाळले, तिचे लाड केले आणि मग थोड्या वेळाने त्या गाडीजवळ आल्या. तेथून आम्ही थेट पुण्याला आलो. पुण्याला आपले सप्रे काका आहेत, त्यांच्या घरी ताईंच्या प्रवचनाचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही सरळ त्यांच्याच घरी आलो. त्यांच्याकडे शेरू नावाचा एक मोठा आलशीशीन कुत्रा होता. तो नेहमी दारातच असे. केव्हाही ताई त्यांच्या घरी आल्या की तो त्यांच्या पायात येऊन त्यांच्याकडून आपले लाड करून घेऊन मगच मागे राहायचा. असा त्याचा तो नेहमीचा कार्यक्रम असे. त्या दिवशी आम्ही गाडीतून उतरल्यावर ताई पुढे आल्या, आम्ही बाकीचे सगळे मागेच होतो. ताई जवळ येताच भीतीने तो कुत्रा खाली मान घालून रडू लागला. त्याच्या अंगावरचे सगळे केस ताठ उभे राहिले. तो तसाच मागे सरकत एका कोपऱ्यात जाऊन भयाने विवळत बसला, थरथर कापत बसला. आज त्याच्यामध्ये हा फरक का ते आम्हाला बराच वेळ कळेना. परमपूज्य ताई नंतर जेव्हा प्रवचनासाठी बसल्या तेव्हा त्यांना आपली साडी सारखी करत असताना त्या वाघिणीचे काही केस अडकलेले दिसले. म्हणजे नुसत्या त्या वाघाच्या वासानेही इतर प्राणी इतके घाबरतात. त्या वासाच्या सान्निध्यात जरी ते आले तरी त्यांना वाटते की आता आपले काय होणार. असा त्या व्याघ्र अजिनाचा एक सूक्ष्म दर्प असतो, गंध असतो. मृगाजिनाचे गुण. तसाच मृगाजिनाचा देखील एक सूक्ष्म गंध असतो.
त्या गंधाचाही एक फायदा असतो की त्याच्यामुळे विविध सापदे साधकाच्या जवळ येत नाही. त्या मृगाचे शत्रू वाघ किंवा सिंह हे देखील त्या मृगाजीनाजवळ येत नाही. याचे कारण असे आहे की मृग मेल्यानंतर त्याच्या कातड्याचा गंध खूपच वेगाने बदलतो. जिवंत असताना त्याचा गंध पूर्णपणे वेगळा असतो. हा गंधातला फरक वाघ सिंहांना पटकन जाणवतो. जे मेलेले जनावर असते तेथे वाघ सिंह परत जात नाहीत. असे असल्यामुळे साधू संन्यासी जेव्हा रानावनात फिरतात तेव्हा त्याने आपल्याजवळ मृगाजीन किंवा व्याघ्राजीन जाणीवपूर्वक बाळगलेले असते. त्याचा त्यांना अशा प्रकारे संरक्षक म्हणून देखील उपयोग होतो. म्हणूनच मूळ ओवीत माऊली म्हणतात, वरी चौकट मृगसेवडी माझी दूध वस्त्राची घडी तळवटी अमोडी कुशांकुर. त्याप्रमाणे तळवटी कुशांकुर सांगितले आहेतच, पण त्याच्यावर आपापल्या अधिकारानुसार दूध वस्त्र घ्यावे किंवा मृगसेवडी घ्यावी. जे उत्तम अधिकारी असून ज्यांनी संसाराला तिलांजली दिलेली आहे त्यांनी आधी दूध वस्त्र दर्भावर घालून नंतर त्यावर मृगाजीन टाकून साधनेला बसावे. पण तसे नसेल तर आपण जे संसारी आहोत आणि ज्यांना परमार्थही करायचा आहे त्यांनी दर्भावर आधी मृगाजीन घालावे आणि नंतर त्याच्यावर धूतवस्त्र घालून साधनेला बसावे. असा त्यातला महत्वाचा खुलासा माऊलींनी संकेताने सुचवलेला आहे. जो उत्तम अधिकारी असतो त्याच्या वासना बऱ्याच प्रमाणात शुद्ध होत आलेल्या असल्यामुळेच त्याने सरळ मृगाजीनावर बसावे. नाही तर मात्र मृगाजीनावर धूतवस्त्र हे असावेच. याचे आणखी एक कारण आहे. साधनेला बसल्यावर जेव्हा शक्ती ऊर्ध्व होते त्यावेळी ती आपल्या एक एक वासना शुद्ध करू लागते. याचेच माऊलींनी फार सुंदर वर्णन केले आहे की बाळपणीची कुळी तुळी बाहेरी घाली. पहिल्यांदा ती शक्ती आपणाला हाती धरते आणि आपले जेवढे वासना दोष आहेत ते एक एक करून धुवून काढते. अशा वेळी धुतलेल्या वासनांमधली जी अशुद्ध असतात ती वेगवेगळ्या वायूंच्या स्वरूपात घामाच्या स्वरूपात बाहेर पडतात. ही जी दूषित द्रव्ये शरीराबाहेर पडतात ती सगळी शोषली जावी म्हणून मध्ये पंचाची गरज आहे, धूतवस्त्राची गरज आहे. साधक आणि साधू यांच्यातला फरक ओळखायचा असेल किंवा साधकाच्या वासना किती प्रमाणात शिल्लक आहेत हे ओळखायचे असेल तर साधनेनंतर त्याचे आसन पाहावे. सामान्यतः त्याचे आसन थोडे तरी ओलसर असते. याचा अर्थ ते वरचे धूत वस्त्र आपोआपच ओलसर होत असते. कारण त्या साधकाच्या ठिकाणी वासना संस्कार खूप असतील तर त्याच्या शरीरातून जी दूषित द्रव्ये साधनेत बाहेर पडत असतात त्यांच्या खुणा त्याच्या आसनावर देखील दिसतात. काहीच्या बाबतीत तर त्याच्याही पलीकडे दूषित द्रव्यांची ओल गेलेली दिसते. दूषित द्रव्यांचा प्रत्यय आपल्याकडे 3-4 साधकांच्या बाबतीत हा प्रकार मी प्रत्यक्ष पाहिला आहे. ते साधक खाली दर्भासन घेतात, मध्ये घोंगडे आणि त्याच्यावर धूतवस्त्र घालून ते साधनेला बसतात. तरी साधनेतून उठल्यावर आणि आसन गुंडाळल्यावर असे दिसते की दर्भासनाच्याही खाली जमिनीवर गायीच्या पावलांच्या आकाराच्या ओलसर खुणा दिसतात. आता बघा की मध्ये धूतवस्त्र आहे, घोंगडे आहे आणि त्याच्या काही दर्भही आहेत, तरी सुद्धा तो ओलसर ठसा खाली जमिनीवर उमटलेला दिसतोच. इतक्या मोठ्या प्रमाणात काही साधकांच्या बाबतीत दूषित द्रव्ये बाष्प रूपात खाली जातात आणि तोच जर का साधू असेल त्याच्या वासना शुद्ध झालेल्या असतील तर त्याचे आसन मात्र कोरडेच कोरडे राहील. त्याच्या ठिकाणी दूषित द्रव्ये निघण्याचे प्रमाणच अगदी कमी नगण्य असते. म्हणूनच सामान्य साधक जर का सरळ मृगाजीनावर धूतवस्त्र न घेता बसत गेला तर ते मृगाजीन फार लवकर खराब होईल. ते असे सारखे ओले होत राहिले तर त्या विशिष्ट भागातील मृगाजीनाचे केस झडायला लागतील. कालांतराने त्याचे सगळेच केस झडून जाऊन नुसतेच कातडे उरेल. पण ते जर एखाद्या साधूने वापरले
तर ते वर्षानुवर्षे जसेच तसे राहील, त्याचे केस काही जगणार नाहीत. म्हणून ही छोटीशी कसोटी सांगितली आहे. साधकाचे आसन बघितले तर त्या आसनावरून देखील तो साधक पारमार्थिक दृष्ट्या कसा काय आहे ते कळते. मगाशी एक उल्लेख केला होता की आपले आसन आपणच वापरावे, ते दुसऱ्यांना वापरायला कधीही देऊ नये. याचे एक कारण असे आहे की जागृत शक्ती आपल्या ज्या वासना बाहेर काढते त्या वासनांचे संस्कार आपल्या आसनावरही होत असतात. त्यामुळे त्याच्यावर दुसरा कोणी जरी बसला तर त्या वासनांचा त्याला ताबडतोब स्पर्श होतो. किंवा दुसरे कारण म्हणजे ते आसन सतत साधनेसाठी वापरत गेल्यामुळे शक्तीने भारित होते. अशा आसनावर जर दुसरा कोणी बसला तर त्याला काही वेळा प्राण संक्रमण होऊन क्रिया होऊ लागतात. अशाही काही घटना घडलेल्या आहेत की कोणीतरी नातलग चुकून साधकाच्या आसनावर बसला किंवा घरातीलच लहान मुले चुकून आसनावर बसली तर अशा वेळी त्या बसणाऱ्या व्यक्तीला प्राण संक्रमण झाल्यामुळे अनिर्बंध क्रिया सुरू होतात. असे चुकूनही होऊ नये म्हणून साधनेनंतर आपले आसन गुंडाळून ठेवावे आणि ते सुद्धा व्यवस्थित वेगळे ठेवावे. पंचा रोज धुवावा. तसेच आपल्या आसनाचा जो धूतवस्त्राचा भाग असतो, पंचा असतो, तो प्रत्येक साधनेनंतर धुवून घ्यावा. पुन्हा दुसऱ्या वेळेला साधनेला बसताना दुसऱ्या गोष्टीला पंचा घालावा. तोच पंचा परत न धुता वापरू नये, कारण त्यात शरीरातील जी अशुद्ध मुरलेली असतात ती पुरती धुतली जात नाहीत. ज्यांच्या ठिकाणी तीव्र वासना संस्कार असतात त्यांना हे मुद्दाम आवर्जून बघावे. आपण साधनेतून उठलो की आपल्या पंचाला एक विशिष्ट गंध आपापल्या वासनानुसार येत असतो. तो दुर्गंध नसतो, पण एक विशिष्ट असा मनुष्यगंध असतो. शिवाय आपण जे अन्न ग्रहण करतो त्या रोजच्या अन्नानुसारही पंचाला सूक्ष्म गंध येत असतो. आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या एक प्रकारचा गंध येत असतो, त्यालाच मनुष्यगंध असे म्हणतात. हा मनुष्यगंध देवतांना मुळीच सहन होत नाही. म्हणून जोपर्यंत तो गंध आपल्या शरीराला आहे तोपर्यंत देवता आपल्या समोर येत नाहीत. पण जर का हा मनुष्यगंध दूर झाला आणि शरीराला दिव्यगंध यायला लागला तर मात्र देवता साधकांपाशी आपणहून येतात. साधनेनं हळूहळू जसे जसे शरीर शुद्ध होऊ लागते, प्राण शुद्ध होतात, वासना शुद्ध होतात, तसा तसा हा गंध देखील आपोआपच शुद्ध होतो. आपल्यापैकी ज्यांनी परमपूज्य सद्गुरू श्री मामांना बघितलेले आहे त्यांना हे लागलीच लक्षात येईल. परमपूज्य श्री मामा साधनेला बसले असताना त्यांनी आसनावर असलेला पंचा सुगंधित होईल. किंवा आपण त्यांना एखादे धूतवस्त्र बसायला दिले आणि ते त्याच्यावर थोडा वेळ साधनेला जरी लागले किंवा नुसते तसे बसले तरी ते त्याच्यावरून उठल्यावर त्या आसनाला अतिशय सुंदर असा सुगंध यायचा. केशर, कस्तुरी, चंदन असा सगळा मिश्र सुगंध अत्यंत सुंदर व अवर्णनीय असा यायचा. त्यांच्या सर्व शरीरातूनच असा सुगंध स्त्रवायचा. ज्या महात्म्याचे चित्त कापराप्रमाणे शुद्ध झालेले असते त्या महात्म्यांचा शरीरगंध देखील पूर्णपणे शुद्ध झालेला असतो. पण जोपर्यंत तो तसा शुद्ध झालेला नसेल तोपर्यंत मात्र आपण त्या आसनावरील वस्त्र धुण्याचे कार्य रोज अगदी न चुकता करायचे असते. हा त्या धूतवस्त्राच्या निगराणीचा भाग झाला. माऊलींनी येथे धूतवस्त्राची घडी याच्या आधी एक शब्द घातला आहे, माझी. ते म्हणतात माझी धूतवस्त्राची घडी. दर्भ मृगासनाला पर्याय. माऊली आपल्याला असे जे सांगत आहेत ते तरी सांगण्याचे काय कारण आहे याचाही आपण विचार करायला हवा. वरी चौकट मृगसेवडी, माझी धूतवस्त्राची घडी, करवटी अमोडी कुशांकुर. माऊलींनी हे सांगताना देखील त्यामागे काही विचार केला असणारच. समजा एखाद्याला यातली चोखट मृगसेवडी आणि अमोडी कुशांकुर मिळाले नाही तर त्याने काय करावे? आसनामध्ये
ज्या 3 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या आहेत त्यापैकी दूध वस्त्र हे एक असे आहे की जे कोठेही कोणत्याही घरी उपलब्ध होऊ शकते. पण मृगसेवडी कुठून आणावी, मृगाजीन कसे मिळवावे, कुशांकुर तरी कोठे मिळतील, ते कसे काय आणावे, गर्भ देखील प्रत्येकाच्या घरी असतीलच असे नाही, ते प्रत्येकाला मिळतीलच असेही नाही. म्हणून माऊलींनी येथे शब्द योजलेला आहे माझी. याचा एक अर्थ असाही होतो की चोखट मृगसेवडी आणि तळवटीचे अमोडी कुशाकुंकूर जर कुणाला मिळाले नाही तर त्यांच्याऐवजी त्याने दूतवस्त्र मिळवावे. या दोन्हीपेक्षा दूतवस्त्रालाच प्राधान्य द्यावे. मग अशा वेळी आसन कसे असावे तर खाली बसायला मऊ असे काहीतरी वस्त्राच्या घडीप्रमाणे घालावे. त्याच्यावर दूतवस्त्र घालून त्याच्यावरच आपण साधनेला बसावे. या दर्भांना आणि मृगाजीनाला आणखी एक उत्तम पर्याय आहे. आपल्याला तो सहज उपलब्ध होऊ शकतो. शास्त्रांनी असे सांगितले आहे की यांच्याऐवजी पांढरे घोंगडे वापरावे, त्याची घडी घालावी, त्याच्यावर धूतवस्त्र धुतलेला पंचा घालून मग त्यावर साधनेसाठी बसावे. ते अतिशय चांगले आणि हितकारक आसन आहे. पण ते घोंगडे बसायला घेताना मात्र एक दक्षता घ्यायला सांगितलेली आहे. ती म्हणजे घोंगड्याच्या ज्या दशा असतात त्या आपल्या डाव्या किंवा उजव्या बाजूला घ्याव्यात. आपल्या मागे किंवा पुढे येताना कामा नयेत. हे साधकांच्या नीट लक्षात राहावे. म्हणून परमपूज्य श्री मामा नेहमी सांगायचे की आपल्या मागे पुढे दशा लागू नये. म्हणून या दशा नेहमी आपल्या डाव्या किंवा उजव्या बाजूला ठेवाव्यात. अजिनावर बसण्याची पद्धत. अजिनही बसताना कसे ठेवावे याच्या मागे एक शास्त्र आहे, त्याचेही एक सूत्र आहे. आपण जर मृगाजिनावर किंवा व्याघ्राजिनावर बसलो तर त्याच्या मुखाचा भाग नेहमी आपल्या उजव्या बाजूला घ्यावा आणि पुच्छाचा भाग डावीकडे घ्यावा. ते जर एखाद्या संन्यासाला अजिनावर बसायचे असेल तर त्याने मात्र मुखाचा भाग समोर करावा आणि पुच्छाचा भाग मागे करून त्या अजिनावर बसावे. याचे असे कारण आहे की ज्या पुरुष देवता आहेत त्या आपल्या आसनांवर किंवा वाहनांवर सरळ बसतात, म्हणजे त्या प्राण्यांच्या मुखाकडे मुख करून बसतात, पाय दोन्हीकडे सोडून बसतात. आणि स्त्री देवता आहेत त्या सगळ्या आपल्या वाहनांवर